आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया कालवा भजी ती कशी बनवायची। तर चण्याचं पीठ, तांदळाचं पीठ, मीठ, मसाला, हळद, हिंग टाकून घ्यायचं आहे। त्याच्यासोबत थोडंसं लिंबू पिळायचं आहे आणि आपण कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे, कोथिंबीर, मिरची आणि कालवे हे सर्व मिश्रण एकत्रित करून त्याचं व्यवस्थित पीठ बनवून आपल्याला कालवाची भजी तयार करायची आहे। तर त्याच्यासाठी आपण बारीक चिरलेला कांदा हा पूर्ण कुस्करून त्या पिठामध्ये टाकला आहे। सोबत कोथिंबीर, मिरची, लसूण हे सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि नंतर हे मिश्रण सर्व एकत्रित करून घेणार आहोत, एकजीव करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कालवे आणि त्याचं पाणी ॲड करणार आहोत। तर बघूया कशा प्रकारे हे मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे। ही भजी खूप पौष्टिक लागते आणि काल्यांमध्ये प्रोटीन, कॅल्शियमसुद्धा भरपूर प्रमाणात असतं। तर हे सर्व कांदा वगैरे याच्यात मिक्स करून नंतर कालवाचे पाणी ॲड करायचे आहे। कालवाचे पाणी ॲड करून झाले की आपल्याला भजी हातातून सोडता येईल एवढंच ते पातळ करायचं आहे। साधं पाणी टाकून ॲड करून पातळ करायचं आहे। तर कालवेसुद्धा त्यात आपण टाकलेली बघत आहात। एका साईडला कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं, तेल गरम होत आलेलं आहे। तर आता पटापट पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। तेल तापलेलं आहे, पीठ अशा प्रकारे मिक्स करायचं की कुठे सुके पीठ राहता कामा नये। थोडंसं पाणी ॲड करायचं आहे ज्याच्यामुळे त्याचा घट्टपणा निघून जाईल आणि आपल्याला सहज प्रकारे ती भजी सोडता येईल। कालवाची भजी ही कांदा भजीप्रमाणेच बनते आणि जवळपास त्याच पद्धतीने ती बनवली जाते। तर आता तेल तर गरम झालेलं आहे, एक एक करून असं आपण एकाच वेळी 8 ते 10 भजी या कढईमध्ये सोडणार आहोत आणि ते थोडे ब्राऊन झाल्या की आपण त्याची पलटी करून दुसरी साईडसुद्धा शिजवून घेणार आहोत। तर बघू शकता आपण की एक एक भजी सोडली जातात। या भजीला टेस्ट खूप छान असते। कालवे नॉनव्हेज असल्यामुळे ची वेगळीच चव येते आणि जर कोणाला शक्य असेल, कालवे मिळत असतील तर नक्कीच ही भजी करून पहा। गावा ठिकाणी बरेच लोक ही भजी बनवतात, कारण समुद्र असल्यामुळे, खास करून कोकणामध्ये समुद्र असल्यामुळे कालवे मोठ्या प्रमाणात मिळतात आणि हे खूप टेस्टी असं फिश आहे। तर अशा प्रकारे आपण 8 ते 10 भजी सोडून घेतलेल्या आहेत। आता त्या एक साईडून शिजल्या जातील आणि त्याच्यानंतर ते आपण पलटी करून त्याची दुसरी बाजूसुद्धा शिजवून घेणार आहोत। हे शिजायला फारसा वेळ लागत नाही, कारण पहिलंच तेल गरम झालेलं असतं आणि पीठसुद्धा बऱ्यापैकी मळून घेतलेलं असतं, पातळ असतं, त्याच्यामुळे हे पटापट शिजतात आणि कालवे शिजायसाठी खूप वेळ लागत नाही, कारण इतर फिशप्रमाणे कालवे कडक नसतात, त्याच्यामुळे ते खूप पटापट शिजतात। तर आपण भजी पलटी करून घेतलेली आहे, आता ती एका पेपरामध्ये काढणार आहोत। तर तुम्हीसुद्धा बघू शकता की अशी भजी नक्की करून पहा, खूप टेस्टी लागते, रुचकर लागते। धन्यवाद।